मला असं वाटतं की प्रत्येकाचं खाजगी आयुष्य एक असतं आणि एक सार्वजनिक आयुष्य असतं. शिक्षक हे शाळेमध्ये जेव्हा शिकवत असतात तेव्हा मुलांच्या समोर त्यांची एक पर्सनॅलिटी असते आणि खाजगी आयुष्यात त्यांच्या घरीही त्याच सगळ्या गोष्टींचा सामना त्यांना अडचणींचा करावा लागतो जो त्या कदाचित त्यांच्या पाल्यांच्या घरी त्यांना करायला लागत असेल. सुष्मिता सेन टीचर आली तर ती लाल साडी घालून येऊ असं केल्यानंतर मग काय होणार? ते टीचर त्या हिशोबानेच दिसतात ना लोकांना. जब मैं सिविल वर्ल्ड से जब मैंने ताल्लुक़ रखा और जब हम आर्मी से निकल के एक सिविल वर्ल्ड में आए तब मुझे समझ में आया कि अच्छा मैं सिख हूँ और ये हिंदू है और ये साउथ इंडिया से आते हैं और ये यहाँ से और वहाँ से हैं. आप बिलीव नहीं करेंगे, लाइक उससे पहले मेरे लिए सब एक थे और मैं खुद भी मुझे पता नहीं था मैं क्या हूँ, वो आयडेंटिटीज ही नहीं होती. माझ्याकडे आत्ता बघून तुला असं वाटलं मी शाळेमध्ये कदाचित खूप सिरियस असेल. त्याची माझी शाळेतली पर्सनॅलिटी ही हा वेगळा माणूस होता आणि मी आत्ताचा वेगळा माणूस आहे. शाळेत मी असा एकही शिक्षक नाही ज्याच्याकडे मी मार खाल्लेला नाही. पहिली ते 10वी सगळ्यांनी मला मारलंय आणि बेदम मारलंय. नमस्कार, मी रसिका शिंदे, मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत. सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ हा नवा हिंदी चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्ताने या चित्रपटाची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे. तर सुबोध भावे, निम्रत कौर, भाग्यश्री मॅम आणि राधिका. तर सगळ्यात आधी सुबोध दादा तुझ्याकडेच येते. बऱ्याच काळानंतर एक वेगळी भूमिका करतोय. ट्रेलरमध्ये आत्तापर्यंत तुझ्या भूमिका साकारल्या त्यापेक्षा एक वेगळा असं रोल करतोय, एक रांगडापणा एक वेगळाच आहे. तर मुळात तुझ्या पात्राबद्दल, त्या व्यक्तिरेखेबद्दल काय सांगशील? सूर्यकांत नावाचं कॅरेक्टर आहे आणि राधिकाचं जे कॅरेक्टर आहे सजनी, तिच्या वडिलांची भूमिका आहे. एक परंपरागत खानदानी घरातून आलेला सूर्यकांत आहे आणि चित्रपटात सजनी मिसिंग आहे आणि ती हरवल्यानंतर कोणामुळे हरवली, का हरवली, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण शोधतो आणि त्या संशयाची सुई प्रत्येकाकडे जाते. तर ती संशयाची सुई तिच्या बापाकडे म्हणजे अर्थात माझ्याकडे पण येते आणि तो नाटकातमध्ये काम करणार आहे. पूर्णपणे नाटकाला वाहून घेतलेला एक जसे जुनी एक परंपरा मराठी संस्कृतीत जुन्या कलाकारांची की जे फक्त नाटक करतात, तर तसा हा आहे. नाटकावरती प्रेम करणारा, नाटकात काम करणारा, पण तरी एक खानदानी बॅकग्राऊंडमधनं आलेला आणि ह्या सगळ्या तिच्या गुप्त होण्यापाठीमागे नक्की कोणाचा हात आहे याचा संशय जेव्हा त्याच्यावरती येतो तेव्हा त्याची कॅरेक्टर आपल्या समोर येतं की का तो असा आहे, कशामुळे असं घडलं असेल आणि त्याची उत्तरं आपण पूर्ण सिनेमामध्ये शोधतो. अभी इन्होंने किया कि आपके फादर का ये रोल प्ले करे, तो अंग्रेज़ी मीडियम में इमरान खान वॉज योर फादर और वो एक अलग इक्वेशन था, इसमें एक अलग इक्वेशन है. तो वो रिलेशन कैसे था? बिकॉज बहुत सारे काफ़ी मराठी एक्टर एक्ट्रेस है प्लस मराठी डायरेक्टर के साथ भी काम करे, तो आपका एक्सपीरियंस कैसे था? जी बहुत अच्छा एक्सपीरियंस था. दिस इज़ समथिंग दैट आई रियलाइज कि जब आप अच्छे एक्टर्स के साथ काम करते हैं तो आपका काम बहुत आसान हो जाता है क्योंकि आपको सिर्फ रिएक्ट करना होता है. एंड बहुत मज़ा आया. एंड अगर आप कंपेयर करेंगे दोनों को, वो बहुत अलग अलग कैरेक्टर्स हैं. सजनी जो है वो अपने फादर से बहुत प्यार करती है पर उतना ही डरती भी है. तो ये इक्वेशन था सजनी और उसके फादर के बीच में. बट आई थिंक उसका जो दिल है वो अपने फादर में है. वो उनकी इज्जत के लिए कुछ भी कर सकती है. एंड बिकॉज उनके फादर ने इतना कुछ किया है उसके लिए, तो रिस्पेक्ट है, वो प्यार है. एंड इन सबके साथ काम करके बहुत बहुत मज़ा आया. भाग्यश्री मॅम, तुमच्याकडे मैंने प्यार किया ते आत्तापर्यंत मोठा पल्ला गाठला, कधी मागे वळून पाहिलंच नाही. तर यामध्ये तुम्ही ट्रेलरमध्ये दिसून येते की एका मुख्याध्यापिकेची भूमिका साकारताय. तर शिक्षणावर आधारित वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट नक्कीच येतात, पण हा एक वेगळा विषय आणि एका शिक्षिकेचं एक वेगळा पैलू किंवा तिच्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींबद्दल हा चित्रपट भाष्य करतोय. तर त्याबद्दल आणि तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? बघा, लहानपासनं सर्वात पहिल्यांदी आपण ज्यांच्याकडनं शिकतो ते आपले आई वडील असतात आणि त्याच्यानंतर स्कूल येतं, कॉलेज येतं. आणखीन ह्या जीवनाच्या ज्या रस्त्यावरती आपण जातो, काही गोष्टी आपल्या मनाकडनं आपण करतो, काही प्रेशरमध्ये करतो. कधी आईवडिलांचं प्रेशर असतं, कधी फ्रेंड्सचं प्रेशर असतं, कधी टीचर्सचं प्रेशर असतं. सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ
आजकाल जे चाललं आहे की सगळेजण सोशल मीडियावरती असतात, आणखीन तो एक वेगळा प्रेशर आहे जे आजकालचे जे यंगस्टर्स आहेत ते त्याच्याकडनं म्हणजे त्या प्रेशरच्या आतमध्ये येऊन आईवडिलांचं प्रेशर, पियर प्रेशर, टीचर्सचं प्रेशर आणि हा सोशल मीडियाचा प्रेशर, हे सगळं प्रेशर घेऊन आजकाल जे मेंटल डिस्टर्बन्स चाललं आहे किंवा एन्झायटी येते किंवा डिप्रेशन येतं, ह्याबद्दल ही फिल्म बरंच काही सांगते. सो आय थिंक हा असा चित्रपट आहे जो घरोघरी पाहिला पाहिजे की आईवडिलांना सुद्धा कळेल की मुलं कशावरनं जातात, आणखीन मुलांना कळेल की काय नाही करायला पाहिजे, कसं अफेक्ट नाही व्हायला पाहिजे. सो आय थिंक दिस अ व्हेरी इम्पॉर्टंट फिल्म. तुम्ही आताच म्हणालात की आई वडील हे पहिले गुरु असतात, तर इन्फ्लुएन्सर्सचा फार ट्रेंड सुरू आहे. म्हणजे ऑब्व्हियसली चित्रपट हे पण एक माध्यम आहे की ज्याने इन्फ्लुएन्स होतात आजकालची मुलं, आणि त्यातही शिक्षकांकडे बघण्याचा आदर तर असतोच, पण आत्ताच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमुळे शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन पण कुठेतरी मुलांचा वेगळा होतो. तर त्याबद्दल एक मला तुमच्या दोघांकडून पण ऐकायला आवडेल. आपके लिए था कि इन्फ्लुएंसर्स का ज़माना है, तो ऑब्वियसली हमारे टीचर्स के बारे में हमको रिस्पेक्ट तो होता ही है, बट जो आजू बाजू में चल रहा है उसकी वजह से टीचर्स को देखने का नज़रिया कुछ बदल रहा है, तो उसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? मला असं वाटतं की प्रत्येकाचं खाजगी आयुष्य एक असतं आणि एक सार्वजनिक आयुष्य असतं. शिक्षक हे शाळेमध्ये जेव्हा शिकवत असतात तेव्हा मुलांच्या समोर त्यांची एक पर्सनॅलिटी असते, आणि खाजगी आयुष्यात त्यांच्या घरीही त्याच सगळ्या गोष्टींचा सामना त्यांना अडचणींचा करावा लागतो, जो त्या कदाचित त्यांच्या पाल्यांच्या घरी त्यांना करायला लागत असेल. कुठल्याही माणसाचे पैलू आपल्यासमोर तेव्हाच येतात जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये एखादी अशी घटना घडते की ज्यांनी त्याचं आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांचं पूर्ण आयुष्य बदलून जातं. जोपर्यंत सुरळीत सगळं चालू आहे तोपर्यंत खरी माणसं आपल्याला कळत नाही. जेव्हा एखादं छोटंसं का विना पण एखादी घटना घडते, एखादं संकट येतं, तेव्हा मात्र त्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांचे आणि त्यांचेही स्वतःचे चेहरे दिसायला लागतात. आणि तशी घटना जेव्हा या चित्रपटात घडते तेव्हा तिच्या आजूबाजूला सजनीच्या आजूबाजूला जी काही कॅरेक्टर्स आहेत, मग तिचे पालक असतील, ती ज्या ठिकाणी शिकवते तिकडचे तिचे सहकारी असतील, तिच्या मैत्रिणी असतील, या सगळ्यांचा अचानक एक वेगळा रंग आपल्याला पूर्ण सिनेमामध्ये बघायला मिळतो. त्यामुळे तू म्हणलीस तसं शिक्षक हे महत्त्वाचे असतात, पण त्या शिक्षकांना त्याच्याबरोबर शाळेच्या पलीकडे, शिकवण्याच्या पलीकडे त्यांचं एक खाजगी आयुष्य देखील आहे, आणि त्या प्रत्येकाच्या खाजगी आयुष्याचा सन्मान आपण केलाच पाहिजे. आपण आपल्याला ज्या गोष्टी जाणवतात त्या आपण नकळतपणे समोरच्यावरती लादण्याचा प्रयत्न करतो, आणि त्या आत्ताच्या या सोशल मीडियाच्या काळामध्ये तर जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं की प्रत्येकजण स्वतः एक अत्यंत आदर्श पुरुष किंवा स्त्री असल्याच्या भूमिकेतनं समोरच्यावरती सातत्याने टीका करत असतो. पण ते जेव्हा आपण स्वतःमध्ये डोकावून बघतो तेव्हा आपल्याला त्या आदर्शवादाच्या बुरख्याखाली झाकलेले आपण खरे रंग आपल्याला दिसतात. आणि ज्ञान आणि स्वतःला शोधण्याचा मार्ग तोच आहे जेव्हा आपण खरोखर आपण कोण आहोत, आपण काय आहोत याची ओळख आपल्याला पडते. तुम्ही सगळं सांगितलं. सांगितलं म्हणजे आम्ही काय बोलायचं नाही. बेसिकली कि टीचर्स को देखने का नज़रिया आजकल लोग अलग से देखते हैं और पहले अलग से देखते थे. लाइक रिस्पेक्ट तो अभी भी है, बट जो हम लोग आजू बाजू में जो देख रहे हैं टीचर्स एज इन वायरल वीडियो, बट जो टीचर को मी जरा लाईट करू का? गंभीर सांगितलं मी म्हटलं गंभीर प्रश्न विचारला, पण शिक्षकांचा नजरिया का चेंज झाला? सुष्मिता सेन टीचर आली तर ती लाल साडी घालून येऊ असं केल्यानंतर मग काय होणार? ते टीचर त्या हिशोबानेच दिसतात ना लोकांना. बट ऑनेस्टली आय थिंक की जेव्हा मुलं पाहतात आणखीन जेव्हा मोठी होत असतात तेव्हा त्यांचा जो पहिला क्रश असतो ना तो टीचरवरतीच असतो. सो आय एम जस्ट ट्राइंग टू मेक लाईट ऑफ द सब्जेक्ट राईट नाउ. बट येस, सोशल मीडिया हॅज कॉज दिस. आणखीन जसं सुबोधजींनी सांगितलं की जे आपल्याला दाखवायचं असतं ते आपण सोशल मीडियावरती दाखवतो, पण जे लोकांना समजायचं असतं ते त्यांच्या परसेप्शनवरती अवलंबून असतं की ते काय बघतात, आणखीन त्याच्यावरून काय तुमच्याबद्दल ते निर्णय करतात.
सो इट्स ऑल अबाउट परसेप्शन आता. करेक्ट. एंड आई थिंक साउथ में एक्चुअली एक अभी किस्सा भी आया था कुछ महीनों पहले कि जहाँ पर एक टीचर ने अपनी पर्सनल प्रोफाइल पे फेसबुक पे एक पिक्चर पोस्ट करी थी एंड कोई स्टूडेंट ने उनकी पर्सनल प्रोफाइल पे जाके वो पिक्चर देखी एंड उस पिक्चर के बारे में स्कूल में कंप्लेन कर दी जिसकी वजह से उस टीचर को निकाला गया. सो ये किस्से हुए हैं हमारे देश में. अब वो टीचर अपनी लाइफ में, अपनी पर्सनल लाइफ में, अपनी पर्सनल प्रोफाइल में जो भी कर रही है उनके पास वो स्पेस ही नहीं है एंड उनको जज किया जा रहा है एक स्टूडेंट से जो इन्वेट कर रहा है उनकी प्राइवेसी और पूरी हर जगह फैला रहा है और स्कूल को बोल रहा है, उसके पेरेंट्स बोल रहे हैं कि एक्शन लो क्योंकि हमारे बच्चे बिगड़ जाएंगे अगर वो टीचर की कोई भी पर्सनल फोटो देखेंगे. सो ये सारी चीज़ें जो हो रही हैं आई थिंक हमारी मूवी कहीं ना कहीं इन सारे किस्सों को मिरर करती है और सोचने पे मजबूर करती है कि हम कैसा सोचते हैं और क्या वो सोचना सही है की नहीं है. तर लोकांची प्रायव्हेट लाईफ असायला पाहिजे का नाही आणि आपण का लोकांच्यावरती जजमेंट करायला पाहिजे की त्यांनी कसं वागायचं. निम्रत, मैं आपके पास आती हूँ कि जितना मैंने आपके बारे में पढ़ा, आपके डैड आर्मी में थे, सो वो एक स्ट्रिक्टनेस या घर पे बचपन से ही अलग माहौल रहा होगा. तो आपके बचपन के किस्से सुनने अच्छे लगेंगे, मतलब लाइक गप्पे मारो. मतलब वो सबसे ही मुझे जानना है, बट आपसे शुरुआत करते हैं कि ये भी एक परसेप्शन है कि आर्मी में जो होता है वो सब ड्रिल ही चल रही होती है सुबह से ऐसा कुछ नहीं है. हाँ जरूर, एक एनवायरनमेंट अलग होता है क्योंकि कैंटोनमेंट में हम लोग सब बड़े होते हैं, सबके पास सेम फर्नीचर होता है, सेम चीज़ें होती हैं घरों में, तो बड़ा एक होमोजेनाइज्ड एनवायरनमेंट रहता है. तो आप एक बहुत ही प्रोटेक्टेड एनवायरनमेंट में बड़े होते हो जो बाहरी दुनिया से बिल्कुल एक शेल्टर्ड होता है. सो एक बड़ी इनोसेंट और बड़ी स्वीट सी दुनिया होती है जहाँ पे आप शेयर होते हो, आप कुछ भी कर सकते हो. तभी मेरा ये मानना है कि आर्मी से निकली हुई जो लड़कियां होती हैं वो हमारे बिजनेस में बहुत आती हैं बिकॉज हम लोगों को बचपन से ही ना एक दुनिया ही हमारी एक अपनी दुनिया होती है. तो उस दुनिया में सब पॉसिबल होता है. लड़की जेंडर आप रिकग्निशन नहीं होता, कुछ भी सब कर रहे हो. लाइक मैं आपको सच बात बताती हूँ कि मुझे जब मैं सिविल वर्ल्ड से जब मैंने ताल्लुक़ रखा और जब हम आर्मी से निकल के एक सिविल वर्ल्ड में आए तब मुझे समझ में आया कि अच्छा मैं सिख हूँ और ये हिंदू है और ये साउथ इंडिया से आते हैं और ये यहाँ से और वहाँ से हैं. आप बिलीव नहीं करेंगे, लाइक उससे पहले मेरे लिए सब एक थे और मैं खुद भी, मुझे पता नहीं था मैं क्या हूँ, वो आइडेंटिटीज़ ही नहीं होती. सो यू ग्रो अप इन अ वेरी स्वीट एंड अ वेरी लाइक अ वेरी इनोसेंट वे. कोई परसेप्शन नहीं होती और डर नहीं रहता. कोई डर नहीं रहता, कोई डर नहीं रहता, कुछ भी कर सकते हो. पर आपने आपके स्कूल के किस्से नहीं बताए. मेरे स्कूल के किस्से यार क्या किसको बताऊं? मारा, किसको हाँ मार कुटाई. और जो मैम ने कहा कि क्रश भी होती है, तो क्रश तो बारे टीचर्स पे क्रश. हाँ एक टीचर थे, इकोनॉमिक्स के प्रोफेसर थे, कॉलेज में आके क्रश पैदा होने की हिम्मत तब तक आई. स्कूल में नहीं कोई हिम्मत थी कि स्कूल में किसी टीचर पे क्रश हो, ऐसी तो हिम्मत ही नहीं होती थी. स्कूल में नहीं, कॉलेज में आके यस. उनके बात करने का तरीका और ये सब, और पढ़ाई मैंने कुछ भी नहीं करी, वो अलग बात है. वो उनके उनके अपने एक्यूमेन का कोई फ़र्क नहीं पड़ा मुझ पर, बट इट वाज रियली नाइस टू लिसन टू हिज लेक्चर्स एंड थिंग्स. और सुष्मिता सेन जैसी टीचर्स तो नहीं हमारे, खैर किस्मत में ये नहीं. वो होती तो ज़्यादा पढ़ती. हाँ तो ज़्यादा पढ़ाई होती है उन क्लासेस में. पर सजनी जैसे स्माइल हुआ तो हाँ फिर तो आएगा. तो ऑडियन्स आएगा उसको. तुमच्या पण शाळेतले किस्से ऐकायला आवडतील दोघांच्या. मी तर पहिल्यांदा गर्ल्स स्कूलमध्ये जायची आणि त्याच्यानंतर कोएडमध्ये दाखला झाला माझा. तर दॅट चेंज ओव्हर वॉज व्हेरी स्कॅरी फॉर मी. एक तर राजघराण्यातनं तर एक परंपरा, एक म्हणजे डूज अँड डोंट्स, हे करायचं, ह्या लोकांशी बोलायचं, नाही बोलायचं, असं बिहेव करायचं, हे सगळं पहिल्यापासूनच होतं. आणि मग फ्रॉम गर्ल्स स्कूल इन टू अ कोएड स्कूल म्हणजे अजिबात मी कुणाशीही बोलायची नाही. तर माझं एकदमच इंट्रोवर्ट सारखं बिहेवियर झालं. एक माझी मैत्रीण होती, म्हणजे
माझी मुलं जेव्हा त्याच स्कूलमध्ये जातात तेव्हा म्हणतात, आई तू काहीच केलं नाही स्कूलमध्ये, म्हणजे कुठलाही लेक्चर बंक केलं नाही, बुट्टी मारली नाही, कॉपी केली नाही, टीचर्सना म्हणजे चिडवलं नाही, काहीच केलं नाही. मी म्हटलं काहीच नाही केलं, काय बोरिंग आहेस तू. सो लिटरली सगळी मजा तर त्यांनीच केली. तो कोणी कसे चालेल तो स्कूल की टीचर है अभी. पहले आपसे शुरू स्कूल की टीचर्स वही ना, लाइफ एक पूरा टर्न सर्कल लेती है क्योंकि मैंने काफ़ी तंग करा है अपने टीचर्स को. एंड बट मोस्टली मैं भी एक बहुत दोनों नहीं बोल सकती हो तुम. क्यों, लेकिन मैंने तंग अब प्यार से करा है. बंक नहीं करा, चीटिंग नहीं करी, ये सब नहीं करा मैंने. फिर तंग कैसे किया? प्यार से थोड़ा बहुत छेड़ाखानी, थोड़ा मजाक इधर उधर वैसे करा है. बट मतलब ना बंक करती थी, ना स्कूल से भागना भूगना. हमारे में तो बहुत लोग बच्चे करते थे बहुत सारी चीज़ें, मेरे में हिम्मत ही नहीं आई कभी वो करने की. बट वैसे में बड़े मज़े करते थे. तो स्कूल लाइफ मेरी एक्चुअली सबसे फन लाइफ पीरियड चला है. इसमें आप बोलते हैं ना कि जैसे आपने बोला कि डर ही नहीं है कुछ भी करने का, कि सब कर सकते हैं, सब कुछ कर सकते हैं. कौन हिंदू कौन मुस्लिम कोई भी नहीं, कुछ समझ ही नहीं आता. सब ऐसा लगता था एक ही बोट में सब सेल कर रहे हैं और सबको बस आगे बढ़ना है. सो दैट वाज एक्चुअली अ वेरी प्योर पीरियड फॉर मी. दादा तुझे माझ्याकडे आत्ता बघून तुला असं वाटलं मी शाळेमध्ये कदाचित खूप सिरियस असेल. त्याची माझी शाळेतली पर्सनॅलिटी ही हा वेगळा माणूस होता आणि मी आत्ताचा वेगळा माणूस आहे. शाळेत मी असा एकही शिक्षक नाही ज्याच्याकडे मी मार खाल्लेला नाही. पहिली ते 10वी सगळ्यांनी मला मारलं आहे आणि बेदम मारलं. ती सगळी जी काय मस्ती आहे ना आयुष्यातली, ती सगळी माझी शाळा कॉलेजमध्ये करून झाली. त्यामुळे आता मला असं वाटतं की आता एक वेगळं आयुष्य सुरू झालं आहे कामाचं. त्यामुळे आता ती मस्ती राहिलेली नाही, मस्ती ती कामातली आहे. पण खूप रेबेल होतो मी शाळेमध्ये असताना. म्हणजे शाळेतल्या एखाद्या गोष्टी पटल्या नाहीत तर मी माझ्या सगळ्या वर्गाला एकत्र करून आम्ही वर्गाच्या बाहेर बसलोय. लाईक उपोषण नाही उपोषणाला बसतात तसे आम्ही उपोषणाला बसलो. असं सगळं अहिंसावादी. पण रेबेल होतो मी शाळेमध्ये. आणि खूप अभ्यास तर ठीक आहे, पण बाकी गोष्टी स्पोर्ट्समध्ये पण होतो, गॅदरिंगमध्ये पण काम करायचो, मॉनिटर होतो वर्गाचा. पण मस्ती भयंकर होती. म्हणजे माझा असा एकही शिक्षक नाही ज्यांनी मला शिक्षा केली मला आठवत. सगळ्यांनी केली. आता ते भेटतात का शिक्षक? सगळे भेटतात आणि आता तितकंच प्रेमही करतात. जितका मार खाल्ला तितकंच प्रेमही करतात. त्यामुळे त्यातल्या ते खूप लोक गेले. पण येस. निम्रत, मैं आपके पास आना था कि इसमें कॉप की आप प्ले कर रहे हो रोल, तो उसके बारे में आप थोड़ा एलाबोरेट करेंगे. क्या है आपका रोल, कैसे किया है? एंड ऑफ कोर्स चिन्मय मांडलेकर आपके साथ है. बहुत मजा आया. वो किससे कैसे था वो? I had a wonderful time. Actually मैंने ना प्लेज काफ़ी किए हुए हैं बिफोर आई केम इनटू द मूवीज. तो उनके साथ की हमारी जो कमराडरी बैठ गई थी ना, वो मुझे थोड़ा थिएटर डेज का मुझे काफ़ी याद आ रहा था. वो माहौल जो एक बन गया था. और वो चलिए अलग चीज़ है. बट जो मैं एक सीनियर ऑफिसर, इन्वेस्टिगेटिव ऑफिसर, आई एम प्लेइंग एक महिला सेल की जो ये केस सॉल्व करने की कोशिश कर रही हैं कि सजनी शिंदे बेसिकली गायब हैं, हमें पता नहीं वो कहाँ गई. सस्पेक्ट्स हैं. सो शी इज़ लाइक योर यू ट्रैवल विद हर थ्रू द फिल्म. आप देखते हैं उनके नज़रिए से कि हर कोई शक के दायरे में है अनटिल प्रूव्ड अदरवाइज. सो उनका बड़ा ही एक बैलेंस्ड और एक बड़ा ही नॉन बायस्ड एक ओपिनियन है कि वो हर एक के पीछे उसी गस्टों से जाती हैं जब तक उनको समझ नहीं आता कि ये कि ये शक के दायरे से बाहर हैं, ये नहीं. इट्स अ प्रोसेस ऑफ एलिमिनेशन फॉर हर. सो बहुत ही एम्पावरिंग एक रोल रहा है मेरे लिए. क्योंकि देखिए रोज़मर्रा की ज़िंदगी में हमारे पास ऐसी प्रिविलेजेस नहीं होती हैं जहाँ पे आप किसी के भी घर में घुस के उनके सब कुछ शिनाख्त कर रहे हैं, ये निकालो, वो करो. सो वो एक अपने आप में बड़ी मज़ेदार एक फीलिंग है. बड़ा मज़ा आया कि उस तरह का एक कैरेक्टर इट्स लाइक अ रियली फन एक्सपीरियंस. एंड एट द सेम टाइम
you know, being a girl herself in a man's world largely. right. So that for me was मेरा personal एक take away from that part, and for playing Bela Barot. एक तो वो हिंदी भाषी है, वो हरियाणा से है, उसको मराठी नहीं आती, और वो महाराष्ट्र पुलिस में एक सीनियर ऑफिसर है, और उसको बार बार ये बताया जाता है कि आप यहाँ पे नहीं, यहाँ पे आप मतलब शायद बिलोंग नहीं करते. तो हाउ शी हैज़ यू नो अर्नड हर स्ट्राइप्स देयर, वो मज़ा भी पूरा लेती है उस चीज़ का. ऐसा नहीं है कि वो डर दुबक जाती है. यू नो, आप हर जगह जहाँ भी जाते हैं आपको एक एनवायरनमेंट में यू हैव टू अर्न योर स्ट्राइप्स. भले आप स्कूल में जाओ, बोर्डिंग स्कूल में जाओ, कहीं भी जाओ. यू नो, आपने जर्नलिज्म में देखा होगा कि आपको कहीं ना कहीं एक पॉइंट तक यू नो लाइक टेस्ट किया जाता है. सो शी इज यू नो लाइक अप फॉर एवरी चैलेंज, एंड बड़ी स्पिरिटेड लड़की है, एंड शी गोज आफ्टर यू नो एवरीबडी हु इज अ सस्पेक्ट, इंक्लूडिंग सुबोध सर's कैरेक्टर और हर राधिका's फियांसे हो गया, जो भी. सजनी's fiance. हाँ, सजनी's fiance है ना. सो बड़ा ही मजेदार उनकी जर्नी है. सो बहुत मजा आया मुझे. ये ऑफिशियल इन्होंने कहा है, आई एम सिंगल फॉर द रीजन कि कोई अप्लाई करना चाहता है तो कर सकते हैं. बिल्कुल. मूवी के एंड में मेरा ईमेल आईडी आएगा तो आप ओके, शेवटचा असा प्रश्न होता की पुण्या मुंबईमध्ये शूट झाले, तर पुण्यात त्यांना काय छान छान गोष्टी खायला घातल्यात? क्या सबसे जाके पुणे में क्या मिल्कशेक खाया? आपने क्या मंगवाया था? मस्तानी. अरे वाओ, कौन सा मिल्कशेक मैंने क्यों? टू गुड. हाँ, मस्तानी उनको Too मैंने good. दिया. एक मैंगो हालांकि मिल्कशेक. हाँ, मैंगो मस्तानी था, इट्स वेरी फेमस. हालांकि मैंने और इनके और मेरे बहुत ज़्यादा सीन नहीं थे, और हम एक दूसरे को घूर रहे थे. हाँ, और हम लोग घूर रहे थे, मतलब ऑन स्क्रीन हम लोग एक दूसरे से नफरत करने वाले थे. लेकिन जब भी हम लोग एक साथ काम कर रहे थे तो शायद पुणे के सुजाता मस्तानी हो या जो भी फेमस ईट आउट्स है पुणे के, उसमें से कुछ हमने मंगाया आपने थाली भी था मंगवाई सेट थी पे. या एक दिन थाली भी मंगाई थी. तो हम लोग भरतनाट्य मंदिर में, जहाँ पे सब मेरा कॉलेज के इंटर कॉलेज कॉम्पिटिशन जहाँ पे मैंने किए, वहाँ पे हमने शूट किया. और पुणे के हार्ट ऑफ द सिटी में जितने भी बहुत सारे प्यारे प्यारे लोकेशन ढूंढे थे, तो मुझे लगता है कि इस फिल्म में जिस तरीके से पुणे दिखाई देगा, शायद और किसी फिल्म में It's a दिखाई love letter to देगा. पुणे. आपका फर्स्ट टाइम था पुणे में शूट? नहीं, मैं तो बहुत समय से पुणे आती जाती रही हूँ. आई लव दैट सिटी. मेरा इनफैक्ट पहला स्कूल पुणे में था, हॉलोवे पब्लिक स्कूल. ओह, क्लास फर्स्ट स्टैंडर्ड CME करके एक है, कॉलेज ऑफ मिलिट्री इंजीनियरिंग. Yeah. तो पापा वहाँ पोस्टेड थे, सो दैट वाज द फर्स्ट स्कूल आई वेंट टू. सो पुणे इज अ लॉन्ग स्टैंडिंग यू नो लाइक अ प्रेजेंस इन माय लाइफ. आई लव इट. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? 27 तारखेला चित्रपट येतोय तर. मराठी में बोलिए. नहीं, मैं तो बोलूंगा. मराठी हिंदी बोल. प्लीज लेकिन स्टार्ट. तुम लापता हो गई हो तो मुझे ढूंढ दो. मुझे वायरल वीडियो. सो सजनी शिंदे का वायरल वीडियो हर जगह फैल चुका है. सजनी मिसिंग है, सब शक के दायरे में है. एंड अगर आपको देखना है कि क्या होता है उसमें, और अगर आपको क्यूरियोसिटी है, या आप अपने बेट लगाना चाहते हैं दोस्तों के साथ कि मुझे ये गड़बड़ लग रहा है, मुझे वो गड़बड़ लग रहा है, तो उसका सोल्यूशन आपको पिक्चर में मिलेगा. सो हमारी पिक्चर सजनी शिंदे का वायरल वीडियो जल्द आ रही है. एंड नज़दीकी सिनेमा घरों में आप जाइए, और दूर के भी सिनेमा घरों में आप जा सकते हैं अपने दोस्तों के साथ, परिवार के साथ, और ज़रूर देखिए. आई थिंक आपको ये पिक्चर एक ऐसी पिक्चर है जो आपको खुद से सवाल पूछने पे मजबूर करेंगे. आपकी जो थॉट प्रोसेस है, आपकी जो परसेप्शंस हैं, आप कैसे लोगों को देखते हैं, कैसे एक सिचुएशन को देखते हैं, उस पर सवाल उठाएगी. सो जाइए, अपने पूरे परिवार के साथ जाइए, अपने दोस्तों के साथ जाइए, और बताइए आपको कैसे लगे. अगली बार आप बोलोगे. तुला चांगला पिक्चर बघण्याची सगळ्यांना सध्या आवड लागली, आणि चांगल्या पिक्चरला नेहमीच तुम्ही सगळेजण सपोर्ट करता. एक उत्तम थ्रिलर सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ हा तुमच्या समोर येणार आहे, आणि मला खात्री आहे की ज्यांना चांगला सिनेमा बघायला आवडतो ते सगळेजण थिएटरमध्ये जाऊन त्या सिनेमाचा आनंद घेतात. तसाच तुम्ही घ्याल याची खात्री आहे. त्यामुळे नक्की सिनेमा बघा, आपल्या मित्रमंडळींबरोबर बघा, नातेवाईकांबरोबर बघा. आवडला तर आम्हाला जरूर सांगा, नाही आवडला तो तुमच्याकडेच ठेवा. तुम्ही 27 तारखेला आम्ही थिएटरमध्ये येतोय. सजनी शिंदेच्या व्हायरल व्हिडिओचा नाही का व्हायरल व्हिडिओ
पुणेरी भाषा आहे, पुण्यातले बरेच चांगले लोकेशन्स आहेत. आणखीन सुबोध दादांचा सुपर्ब कॅरेक्टर आहे. तर बघा सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ. अच्छा देखा लास्ट बट नॉट लीस्ट. अरे बाप रे. सो यस 27 अक्टूबर को आप थिएटर्स जाइए, पॉपकॉर्न लीजिए और एंजॉय करो. बेसिकली बहुत मज़ेदार फिल्म है, ह्यूमर बहुत कड़क है फिल्म का, और ऐसी ऐसी लाइंस हैं जो आप दोबारा सुनने के लिए आएंगे थिएटर. सो इट्स नॉट जस्ट अ मिस्ट्री, इट्स नॉट जस्ट अ थ्रिलर, इट्स ऑल्सो एक मैसेज है जो बहुत ही प्यार से एक वोवन है हमारे नैरेटिव में और हमारी स्क्रिप्ट में, और हर किरदार के साथ आप रिलेट कर पाएंगे. और एक खूबी इस फिल्म की ये है कि हर किरदार की आप पोजीशन में अपने आप को देख पाएंगे और सोचेंगे कि यार मैं यहाँ होता तो क्या करता, या होती तो क्या करती. सो ये सवाल आके अपने आप से पूछिए, देखिए, एंजॉय कीजिए. और कोई भी बेट अगर जीतेगा तो पैसे मुझे आने चाहिए, क्योंकि इन्वेस्टिगेशन मैं कर रही हूँ. तो वो बाद में बात कर लेंगे राधिका, आप कर लेंगे. चलो. तर नक्कीच 27 ऑक्टोबरला हा चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ नक्की जाऊन पहा, आणि हा चित्रपट तुम्हाला कसं वाटतोय हे आमच्यापर्यंत नक्की कळवा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.